हॅलो हॅलो आई, कशी आहेस तू? समीर, अरे मी बरी आहे. म्हणजे हे ऑपरेशन झालं ना तेव्हापासून मला खूप बरं वाटायला लागलंय. आई, अश्विनीच्या मार्फत मी तुला जे पैसे पाठवले ते मिळाले ना? हो मिळाले, माझ्या खात्यात भरले सुद्धा. अरे अशोक, करते सगळं व्यवस्थित. तू गेल्यानंतर काय रे, आमचाच दोघींचा आधार आहे ना एकमेकींना. काय करतेय मी? दुष्यंतला भेटण्याचा मोह आवरायला हवा ना मला. इतक्या निर्धाराने दादाच्या घराकडे पाठ फिरवली, वहिनीचा रोष ओढवून घेतला. मग आताच मला का दुष्यंतला पाहावंसं वाटतंय? त्याच्यात सारखं एक कौतुक माझ्याही पोटात नाही. दुष्यंत, तुझ्याच सारख्या एका निष्पाप बाळाला जपण्यासाठी त्याला घेऊन मी तुझ्या दारातून माघारी फिरते. मला माफ कर. हाय हाय. कसं झालं इंटरव्ह्यू? मस्त झाला, पण जॉब नाही मिळणार मला. म्हणजे काय नाही रे, खूप मोठमोठे रेफरन्सेस घेऊन कॅन्डिडेट आले होते तिथे, त्यामुळे ऑब्विसली माझा पत्ता कट. रोहन, सध्या माझा पत्ता कट होण्याचेच दिवस सुरू आहेत. किती अगं, छू म्हटल्याबरोबर जॉब मिळण्याचा बूम होता संपलाय. अगं थोडे तरी प्रयत्न करावे लागणार आहेत की नाही? लगेच पत्ता कट होण्याचे दिवस वगैरे आले, ह्या कन्क्लुजनला काय येतेस तू? पण रोहन, मी खोटं नाही बोलत आहे, खरं तेच सांगते. अरे सिरियसली यार. आधी तुझ्याशिवाय जगायचं होतं 1 वर्ष, पण त्यासाठी मन तयार व्हायच्या आतच हे सगळं कोसळलं. आता फक्त तू नाही, दादा, वहिनी, आई, सगळ्यांशिवाय जगायचंय मला. मालू दुष्यंतला सुद्धा भेटायचं नाही. सगळ्यांची माया तोडायची आणि या नव्या जीवाला लावायची, आणि तीही नंतर तोडायची. कसं करू मी हे सगळं?